अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ दापोली यांचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न। दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिमवणे येथे अखिल भारतीय शिक्षक संघ अंतर्गत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ दापोली यांचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम जिल्हा अध्यक्ष दिलीप देवलेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी दापोलीतील अखिल शिक्षक संघाचे आधारवड व ज्येष्ठ शिक्षक नेते रमाकांत शिगवण, संभाजी सावंत, गट शिक्षण अधिकारी रामचंद्र सागडे, सरचिटणीस भालचंद्र घुले, तालुका अध्यक्ष विजय फड, केंद्र प्रमुख सुनील कारकेले, गुलाबराव गावित, सल्लागार निखारगे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शमा गावकर, मुग्धा सरदेसाई, कविता कोराने, मानसी सावंत, संगमेश्वर तालुका अध्यक्ष प्रवीण सावंत, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष विश्वास भोपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नमस्कार। अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने आज दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे। या प्रकाशन सोहळ्याचं दिमागदार पद्धतीने या ठिकाणी लोकार्पण सोहळा अर्पण झाला। या ठिकाणी जिल्हाध्यक्ष देवळेकर सर उपस्थित होते, तालुका अध्यक्ष विजय फंड सर होते, राज्याचे नेते आमचे सन्माननीय काटकर सर या ठिकाणी उपस्थित होते, जिल्हा नेते रमाकांत शिगवण सर या सर्वांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्याच्या बाबत जर बोलायचं झालं तर ही दिनदर्शिका ही आमच्या प्राथमिक शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त माहिती देणारी अशी ठरणार आहे। त्याचप्रमाणे नवीन जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांना प्रेरणा देणारी आहे, कारण याच्यामध्ये गतवर्षी राबवलेल्या सर्व उपक्रमांचे फोटो पाहून त्यांनाही वाटेल आपणही या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं। त्याचप्रमाणे जे खेड्यापाड्यामध्ये शिक्षक राहतात त्यांना या उपक्रमांना येता येत नाही, या फोटोद्वारे त्यांना हा उपक्रमाचा आनंद घेता यावा यामागचा उद्देश आहे। आणि प्रत्येक शाळेच्या वर्गाच्या भिंतीवरती ही दिनदर्शिका दिमागदार सोहळ्यामध्ये पडकावी असं आमची इच्छा या ठिकाणी आहे। धन्यवाद। या दिनदर्शिकेमध्ये केवळ तारखा नसून देशात व जगभर शिक्षकांसाठी कार्य करणाऱ्या अखिल शिक्षक संघटनेची ऐतिहासिक वाटचाल, विचारधारा व कार्य सविस्तरपणे मांडण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष विजय फंड यांनी काल, वेळ, स्थळ यांची पर्वा न करता शिक्षकांसाठी सतत सक्रिय राहणारी एकमेव संघटना म्हणजे अखिल शिक्षक संघटना असे मत व्यक्त केले। यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष दिलीप देवलेकर यांनी शिक्षकांसमोर असलेल्या विविध प्रश्नांवर संघटना ठामपणे लढा देणार असल्याचे स्पष्ट सांगितले। नमस्कार, मी विजय फंड, तालुका अध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ। अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं आज संघटनेच्या कॅलेंडरचा अर्थातच दिनदर्शिका प्रकाशन सोहळा हा आयोजित करण्यात आला होता। या दिनदर्शिकेमध्ये अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीनं जे जे उपक्रम राबवलेले असतात त्या सर्व उपक्रमांची माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजेच केवळ या दिनदर्शिकेमध्ये तारीख आणि वार नाहीत, तर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना ही जागतिक शिक्षक महासंघाशी संलग्न होऊन अखिल भारतीय स्तरावरती काम करणारी देशातील एकमेव शिक्षक संघटना आहे। या संघटनेचा इतिहास थोडक्यात आपण आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या दिनदर्शिकेच्या माध्यमातून अखिल शिक्षक संघटनेचा विचार आमच्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनीपर्यंत पोहोचावा या हेतूनं आज आम्ही संघटनेच्या वतीनं दिनदर्शिका तयार केलेली आहे आणि या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा आज आयोजित केलेला होता। धन्यवाद। संच मान्यता विषयक निर्णयांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांसाठी 100% विशेष डोंगरी क्षेत्र मान्यता मिळवून येऊ, एकही शिक्षक बाहेर जाणार नाही अशी ठाम हमी त्यांनी दिली। तसेच TET संदर्भातील राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी प्रवीण सावंत, भालचंद्र घुले, रामचंद्र सागडे, विश्वास भोपे, मुग्धा सरदेसाई, मानसी सावंत आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कदम यांनी केले। पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली।